चला चला चला. ही कोंबडी काल खुडूक झाली होती, परत अंड्यावरून उठून पळायला लागली, त्याच्यामुळे हिला जरा कोंडून ठेवलंय. पण विषय आज झाला, इकडे ना एक पिल्लू निघालंय. हे बघा, हे पिल्लू कोणत्या कोंबडीचं आहे मलाच काही कळाना. आणि इतक्या लवकर कसं काहीच निघालं बाबा. अजून 21 दिवस पूर्ण नाही झाली, नेमकी हिच्या खाली निघालंय. अरे बापरे, हिने तर एक पिल्लू मारलंय काय. हिने तर एक पिल्लू मारून टाकलंय बाबा, फुटलंय डायरेक्ट एक. हिच्या खाली तर काहीच नाही अजून. नेमकी हे पिल्लू निघालं तर निघालं कोणाचं मला काही कळा ना. तिचा बाहेरच राहतो थोड्या वेळ तुम्ही. आता मला काही कळा ना हे पिल्लू कोणाचं आहे. हे असं आज सोडलं यांच्या मागं, ते लगेच धरी त्यात. पण मग हे असं पिल्लू सोडलं का हे अंडे बाकीचे नाही धरणार. आणि आता बाकीच्या अंड्यात किती याच्यात पिल्लं आहेत काही कळा ना. हे बघ इथं हे एक निघू राहिलंय, हिचंच निघलं वाटतं. यांना परत बसवतो, यांना परत आता बसवतो मी. बाकीचे निघले का अंडे मग तवा आहे ना सगळे पिल्लं देईन सोडून. आता चल बाई तू जागेवर. काय सगळा घोळच झालाय. आता काय करतो, हे ना परत बसणार नाही अंड्यावर. आता एक पिल्लू निघले ना, एक पिल्लाच्या नादीत आहे ना बसणार नाही अंड्यावर. त्याच्यामुळे पिल्लू आहे ना त्या पिल्लात सोडतो, तिकडे जे मशीनमध्ये निघलेत ना त्या पिल्लात सोडतो त्याला. बघा ही बसली अंड्यावर, ती बी तिच्या नाही दुसऱ्याच्याच अंड्यावर बसली. इथं आहे तुझी अंडी, बस तिथं. देसी मुर्गा, प्युअर गावरान आहे, प्युअर गावरान घरचा आपला. चला आता याला मशीनमध्ये देऊ टाकून. आता तुमच्यापैकी बरेच जण मला म्हणतील की बाबा हे जे पिल्लू आहे ना गावरान कोंबडी खाली निघलेलं तुम्ही मशीनमध्ये काय ठेवतायत. विषय असा आहे की या एका पिल्लासाठी बाकीचे जे 14-15 अंडे आहे ना 2 कोंबड्या खाली ठेवलेले आपण, त्यांना मार बसन आणि त्यातून जे पिल्लं निघणार आहेत ना ते निघणार नाही. त्याच्यामुळे हे आहे ना बाकीच्या पिल्लात मशीनमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. आणि विषय असा आहे की असं उरायलं याच्यामुळं की आहे ना 14 तारखेला 15 तारखेचे 14, 15, 16 असे 3-4 दिवसाचे अंडे आपण ठेवले होते ना कोंबडी खाली. त्याच्यामुळे आहे ना हे जे आधी अंडे ठेवले होते का ते पिल्लू निघले. आता हे असेच 1-1, 2-2 पिल्लं निघते. मग एक खटी सगळे पिल्लं निघले का सगळे पिल्लं आहे ना आपण कोंबडी खाली देऊ सोडून, बघू काय करते कोंबडी. आणि विषय असा आहे की आपण जे डोंगरातून प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आणले होते ना ते बी पिल्लं मला कोंबडी खाली सोडायचे आहेत. त्याच्यामुळं त्याची पण निघायची वाट बघू. ते 10 तारखेला निघणार आहे, अजून 7-8 दिवसात निघून जातील. मग ते सगळे आपण मस्तपैकी देऊ सोडून कोंबडी खाली. तर कोंबडीला आपल्याला गुमराह करावं लागेल की बाबा तुझे पिल्ला ते तुझे अंड्यातून अजून पिल्लं नाही निघले. तसं काहीतरी करावं लागेल आपल्याला, जुगाडच मानावं लागेल त्याला काहीतरी. पण पिल्लू एक नंबरच निघलं आहे. कमेंटमध्ये मला सांगा हे कसं आहे पिल्लू. तर माझ्या मते कालच निघलं आहे वाटतं, इतकं सुकलं आहे म्हणल्यावर कालच निघलं असणार आहे. आणि एक पिल्लू तर मारून टाकलं त्या कोंबडीने, मी दिले बरं का इकडे फेकून. चला आता यायला देतो मशीनवर ठेवून. चला आता बस रे तू इथं तवर नवीन तुझ्या मित्रांसोबत. बाकीचे आता हे सगळे ना हे सगळे कोंबडी खालीच ठेवायचेत. बघा हे अंडे म्हणलं तुम्हाला, यातून निघले ना पिल्लं सगळे कोंबडी खाली. आता एका कोंबडी खाली कमीत कमी 30 तरी जाते पिल्लं, सांभाळून घेईन ती तेवढी. चला करतो बंद, आता गरमी होईल तेवढी. जाऊ खायला पण लागलं काय इथं. चला आता बस रे तू इथं तवर नवीन तुझ्या मित्रांसोबत. बाकीचे आता हे सगळे ना हे सगळे कोंबडी खालीच ठेवायचेत. बघा हे अंडे म्हणलं तुम्हाला, यातून निघले ना पिल्लं सगळे कोंबडी खाली. आता एका कोंबडी खाली कमीत कमी 30 तरी जाते पिल्लं, सांभाळून घेईन ती तेवढी. चला करतो बंद, आता गरमी होईल तेवढी. जाऊ खायला पण लागलं काय इथं. चला भाऊ आता मी अंड्यांची कॅन्डलिंग केली परत एकदा. म्हणलं करावं आता बसल्या बसल्या. तर हे सगळे अंडे ओके आहेत, एकदम ओके आहेत. हे 3 सोडून
आता हे 3 आहेत ना, काय याच्यावर डाऊट आहे, काय होईन ते होईन. आता ते मशीनमध्ये जाणे ठेवून, पण हे बाकीचे सगळे ओके आहेत एकदम. काल जी आपण कोंबडी बसवली होती ना अंड्यावर, म्हणजे मला वाटलं होतं बाबा ही बसन, ही कोंबडी ती उठून पळली राहते, अजून बसली नाही अंड्यावर. मला वाटलं झाले आज घे फोडूक, चांगलं काम झालं, 3 कोंबड्या बसू, पण ती नाही बसली. आता ही दुसरी अंडे देऊ राहिली, पण किती दिले काय माहिती आज अंडे. लय कर करतात, आज धरले ना 3 अंडे आहेत, कर करतात लगेच. बघू काय होतं हिचं व्यात. आता काय विषय झालाय, हळूहळू कोंबड्या आहे ना फुडूक व्हायला लागल्यात. आणि ना इकडचं जर बघितलं आपल्या खुडूक कोंबड्याचं, तर त्यातून पण आता पिल्लं निघायला सुरुवात झालेली आहे हळूहळू. इनी नाही काढले बरं का अजून, पण इनी काढलेत हे बघा. अरे ते निघू राहिले आता बघा. यात पण आहे की ते पण निघन, 15-20 मिनिटात निघते ते. तिला देतो परत ठेवून, जाय ग पण. स्टँड बसवला आपल्या ट्रॉलीला बघा, इथं स्टँड बसवला. तर इथं सायकलीचंच आहे, इथून निघली ट्रॉली अशी लगेच थांबन. थोडा अपग्रेड हळूहळू आपण अपग्रेड करूच राहिले ट्रॉलीमध्ये, तसं काय विषय नाही जे. चला भाऊ, मला आहे ना एक बदकाच्या पिल्लाने अंड फोडलंय याच्यात मशीनमध्ये, ते निघलं की नाही बघायचं आहे अजून. यांचा काय विषय काय माहिती, काय तिथे मारायला पडत काय 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 हा तेवढी उन्हाला सोडा. जेवण बिवण झालं का सोडी ना, बत्तच बघितलं ते निघलं की नाही बाहेर अजून नाही का. दमले होय, तेवढे पिल्लं सोडायची बरं का उन्हाला थोडे. आता ते रव आहे ना, ते काल सोडले होते बरं का, त्याच्यात रव ते उन्हाची सवय नाही राहायचं. हा त्याच्यात का सोडी ना, ते मांजरचं तिथं उघडायला ठेवलं, ते मांजरचं भेव वाटत. ते मांजर बिलाय अशी आहे. हा ते होईन, येऊ बाहेर मग. हा ना पिल्लं मग. चला आता पिल्लं देऊ टाकून याच्यात, इथंच ठेवू दिवसभर. बाजरी उगली भाऊ त्याच्यात फार, इतकं डेंजर झालंय. बाजरी उगली पार त्यात. चला भाऊ, निघले का नाही अजून का पिल्लं. तासभर झालाय बरं का मी गेलो होतो बाहेर. अरे वा वा वा, 3 निघले. चौथं निघू राहिलंय, चांगली गोष्ट आहे. इकडं काय हालचाल नाही अजून. आता हे सगळे मला पिल्लं आहे ना तिकडं नेऊन ठेवावं लागते ना भाऊ. चला आता हे 3 पिल्लं घेऊन मशीन मध्ये ठेवतो. चांगले निघलेत गाड्या, 2 पांढरे आणि 2 काळे. आत्ताच निघले ताजे मस्त आहेत एकदम. आता हे अवघडच काम झालंय भाऊ, हे पिल्लांचं म्हणलं. आता हे 3 आहेत, अजून एक निघू राहिलं. हे मशीन मध्ये ठेवायचे तेच ना. मग ती कोंबडीने धरले पाहिजे. ती दुसरी कोंबडी आहे ना, 2 कोंबडे बसवले ते का, एकीनेच काढलेत. तिच्या खालच्या जिन्ने काढले, तिच्या खालच्या अंडीच्या खाली ठेवलेत. आता काही ही बसून राहा म्हणून. अजून 5-6 दिवस गावरान निघोस तरी असंच आहे आपल्याला. आता थांबा रे इथं तुम्ही, आता इथं तीच गरमी आहे. अजून 5-6 दिवसांनी तुम्ही बी तिथंच जायचं.